हॅलो, वेलकम टू ऋषीज मॉम किचन. आज मी तुम्हाला एकदम झटपट, चटपटीत आणि फ्रेश अशी पुदिना चटणी बनवून दाखवणार आहे. ही चटणी तुम्ही समोसा, भजी, पराठा किंवा सँडविचसोबत खाऊ शकता. पुदिना चटणी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे. पुदिना चटणीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये आपण पुदिना चटणीसाठी लागणारे सर्व साहित्य टाकून घेऊया. सर्वात आधी शेंगदाणे, फ्रेश असा पुदिना, फ्रेश अशी कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची तुम्ही चवीनुसार टाकू शकता. ज्याला जास्त तिखट पाहिजे आहे ते जास्त हिरव्या मिरच्या टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार जिऱ्यामुळे या चटणीची चव आणखी वाढते. लसूण आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यावे. त्यानंतर लिंबाचा रस पिळावा. साधारणतः 1 चमचा लिंबाचा रस यामध्ये टाकावा. त्यानंतर चवीनुसार साखर टाकावी आणि पाणी टाकून छान असे मिक्सरला बारीक करून घ्यावे. ही चटणी तुम्ही कोणत्याही स्नॅक्ससोबत खाऊ शकता. ही चटणी 2 ते 3 दिवस आरामात टिकते. पुदिन्याच्या चटणीचे खूप असे फायदे आहे. पाचनक्रिया सुधारते. पुदिन्यामध्ये मेंथॉल असते, जे पोटातील गॅस आणि अपचन दूर करते. उन्हाळ्यापासून बचाव होतो. शरीराला थंडावा देऊन उन्हाळ्यातील उष्णतेपासून वाचवते. त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती. अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा निरोगी राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डोकेदुखी व ताण कमी होतं. पुदिन्याचा सुगंध डोकेदुखी आणि मानसिक ताण कमी करण्यास मदत करतो. या चटणीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ती ताजी बनवून जेवणात वापरावी. बघा तर मग आपली ताजी, फ्रेश अशी पुदिना चटणी तयार आहे. अशी सोपी आणि टेस्टी पुदिना चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. थँक्यू.